पकवायला तर मी आलोय, कारण खिचडी पकल्याशिवाय तिचं रूपांतर रक्तात होत नाही. खिचडी जर अर्धवट शिजलेली असेल तर दुसरा दिवस कसा जातो ते मी आज सांगत. तसं तरुण पिढीला पण थोडं पकवण्याची गरज आहे. आज पालक मित्र मैत्रिणीनो आणि गुरुजन हो, आज ते पकणंच कमी झालं. वादळ विजांचं वय का म्हटलं तर वादळामध्ये एक ताकद आहे. ऐका ताई, ऐका, तुमच्याशी बोलतोय. वादळामध्ये एक ताकद आहे, पण ती नकारात्मक ताकद. विजेत एक ताकद आहे, पण ती वीज छान पद्धतीने आली की माईक सुरू होतो, दिवे उजळतात, कारखाने चालतात, कारण ते विजेला आपण वळण लावलं, शिस्त लावली. पण समजा रस्त्याने जाताना पाऊस पडून गेल्यावर एखादी तार विजेची अशीच पडली आणि त्याच्यावर जर चुकून आपला पाय पडला, त्या ओल्या पावसाच्या त्या मातीवर उघड्या विजेच्या तारेवर जर पाय पडला तर धक्का लागून ती व्यक्ती दगावण्याची भीती. म्हणजे ते विजेत दोष होता का? ते विजेत दोष नव्हता, ती वीज उद्दिष्टाने वाहत नव्हती. पुन्हा वाक्य बोलतो, तुम्हाला कळलंय आम्हाला, पुन्हा का बोलता? याचं कारण सुरुवातीला आपण फक्त कानाने ऐकतो आणि पुढे जेव्हा दवणे बोलतात तेव्हा श्रवण करतो. ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात